रे माझा मित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते राकेश पासून. तर आता इथे राकेश लिफ्ट मधून जात असतो. तर आता तो टोपी वगैरे घातलेला असतो. तर आता तो लिफ्ट मध्ये असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे लिफ्ट उघडते. तर आता इथे तो आपली बॅग घेऊन आलेला असतो. तो आता बेंगलोर मध्ये असतो ना बघा प्रेक्षक हो. तर तो आता इथे एका दरवाजाला नॉक करतो आणि तिथे एकटी बाई असते. तर आता ती बाई दरवाजा उघडते. हाय रितेश असं म्हणते ती. तर आता इथे परत तो रितेश म्हणून आलाय बघा प्रेक्षक हो. राकेशने परत नाव बदलून सांगितले त्या बाईला. तर आता इथे राकेश बघा प्रेक्षक हो परत त्याच्याच कामामध्ये आहे. म्हणजे जो तो बायकांना फसवत असतो ना तेच करत असतो. तर आता इथे तो आपला गॉगल काढतो. तर आता ती बाई खूप नटून थांबलेली असते तिच्यासाठी आणि आता तो आतमध्ये जातो. फार उशीर झाला ना असं म्हणते ती. हो ना असं म्हणतो राकेश. नेमकी फ्लाईट डिले झाली. मी सुद्धा कधी एकदा तुला भेटतोय असं झालं होतं मला असं म्हणतो राकेश. किती दिवसांनी भेटतोय आपण असं म्हणते ती. हो असं म्हणतो तो. मी पण खूप मिस केलं तुला असं म्हणून तो तिला खूप जवळ घेतो आणि मिठी मारतो बघा प्रेक्षक हो. बाय द वे असं म्हणतो राकेश. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय ते असं म्हणतो तो. तर आता तो आपल्या खिशामधून काहीतरी बाहेर काढतो. हो वाव असं म्हणते ती. तर आता इथे ते कानातले असतात. नाहीसा असं म्हणते आता इथे ती. पण याचा बॉक्स काय ना डार्लिंग असं म्हणतो राकेश. हे मला माझ्या स्वतःच्या हाताने तुझ्या कानात घालायचं होतं म्हणून मी बॉक्स आधीच खाली फेकून दिला असं म्हणतो तो. आणि इथे असं म्हणतो राकेश. तर आता इथे तिच्या कानामध्ये तो ते कानातलं घालतो बघा प्रेक्षक हो. बावळट अंजलीचं कानातलं दुसऱ्या बावळट बाईला देऊन खुश केलं. तीही मालदार विधवा असं म्हणतो राकेश. म्हणजे आपलं बँगलोर मधलं करंट अकाउंट असं म्हणतो राकेश आणि मिठी मारतो तिला. काही झालं तरी दुकान सुरू झालं पाहिजे तसं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो दोघांचा रोमॅन्स दाखवतायत. तर आता राकेश तिला खूप जवळ घेतो. तर आता इथे राजा शिर्क्यांचं घर दाखवलंय. तर आता इथे आकाश खूप टेन्शन मध्ये असतो. तर आता इथेच ईश्वरी असते. तर भाऊजी असं म्हणते ईश्वरी. तुमच्यासाठी ताट आणू का? आमच्या सगळ्यांची जेवण झालेत. तुम्हाला उशीर झाला ना असं म्हणते ईश्वरी. जेवण घ्या पटकन असं म्हणते ती. नाही भूक नाही आहे मला असं म्हणतो आता इथे आकाश. आणि आता तो खूप चिडलेला असतो आणि आता तो पाणी पितो. काय झालंय भाऊजी असं म्हणते ईश्वरी. तुझ्या घरी गेलो होतो असं म्हणतो आता इथे आकाश. नम्रता आणि माझं भांडण झालं असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी म्हणते काय? तर आता इथे नम्रता काहीतरी पाणी भरत असते. तर आता इथे शुभंकर येतो आणि म्हणतो नमे ढमे तुझ्यासाठी माझ्याकडून खास लिंबू सरबत. तर आता तो बनवायला घेतो. तर आता इथे तेवढ्यात सुप्रिया येते. अरे काय लिंबू सोडा काय देतोयस तिला असं म्हणते सुप्रिया. आज जेवली नाही ती सकाळपासून असं म्हणते सुप्रिया. आई तू उगाच त्याला सांगू नकोस. मला भूक नाही आहे असं म्हणते नम्रता. नमू असं म्हणते सुप्रिया. अगं थोडं तरी खाऊन घे ना असं म्हणते सुप्रिया. तुलाच त्रास होईल अशाने असं म्हणते ती. अगं काकू तुला माहिती नाहीये. आज ना तिचा लिक्विड डाएट असं म्हणतो शुभांकर. आज ती फक्त माझ्या हातचं लेमन सोडा पिणार आहे पण त्याआधी ती थोडंसं खाणार आहे असं म्हणतो तो. अगदी थोडंसं असं म्हणतो तो. तर सुप्रिया म्हणते तुझंच ऐकते ती शुभांकर. तूच समजावं तिला असं म्हणते सुप्रिया. मी आते असं म्हणते सुप्रिया आणि आज जाते ती. तर आता इथे शुभांकर आणि नम्रता किचन मध्ये असतात. माझ्या सासूबाईंना कळलंय ना मग फक्त माझंच ऐकते असं म्हणतो आता शुभांकर मनातल्या मनात. या बात आहे असं म्हणतो तो. तर आता तो बघतो नम्रताकडे. तर आता इथे ईश्वरी म्हणते काय काय सांगताय काय भाऊजी. जे घडलंय ते सांगतोय असं म्हणतो आकाश. ईश्वरी तुला सुद्धा असं वाटतंय का की मी असा गुंड वगैरे पाठवून कोणाला मारण असं म्हणतोय तो. पण हा पोलीस काही बोलले तरी त्यांचा तुमच्यावर विश्वास असायला हवा ना असं म्हणतात इथे ईश्वरी. असा कसा काय विचार करू शकते ती तुमच्या बाबतीत असं म्हणते ईश्वरी. नाही नाही असं म्हणते ईश्वरी. खूप चुकलंय त्याचं असं म्हणते आता ईश्वरी. ॲज युजल खूप चिडली आहे आणि काय ऐकून घ्यायला तयारच नाही असं म्हणतो आकाश. ताईचं असंच आहे. एकदा कधी चिडत नाही आणि चिडली तर काही केल्यावर तिचा रागच जात नाही असं म्हणते ईश्वरी. हे सगळं खूप वाढलंय आणि त्या शुभंकरने खूप समजून घेतलंय. असं म्हणतो आता इथे शुभांकर नम्रताला. मॅडम आहे मस्तपैकी मला लिंबू कापून दे मी बाकीची तयारी करतो असं म्हणतो तो. तर आता नम्रता आपल्याच विचारात असते. तर ती आता इथे घेते बघा प्रेक्षक कटिंग पॅड. तर त्याच्यावरती लिंबू कापत असते आणि शुभांकर तिला बघत असतो लांब थांबून. तर ती आता इथे लिंबू कापतच असते. तर आता तिला लागतं हाताला आणि रक्त येतं. असं म्हणते आता इथे नम्रता. काय झालं ना मग रक्त आलं असं म्हणतो तो. काय नाही झालं असं म्हणते नम्रता. तर आता इथे शुभांकर चोखतो तिचं रक्त. अरे शुभू चिल असं म्हणतो तो. रक्त येतंय थांब जरा असं म्हणतो शुभू. एवढं काय ते आता असं म्हणते आता इथे नम्रता. असं म्हणून ती हात काढून घेते. ठीक आहे असं म्हणते आता इथे नम्रताने चिडून जाते तिथून निघून ती. तर आता इथे शुभांकर बघा प्रेक्षक सायकोच असतो तो. तर आता इथे काय काय करत असतो तोंड. तर आता तो बघतो त्या चाकूकडे. तर आता इथे शुभांकर घेतो त्या चाकूला. तर बघा प्रेक्षक काहीतरी करणार चाकू सोबत आता. तुझ्यामुळे माझ्या नमुला त्रास झाला असं म्हणतो शुभांकर. हळवळली ती. तुझ्यामुळे तिच्या बोटातून रक्त आलं. तुझ्यामुळे माझ्या नमुला त्रास झालाय असं म्हणतो तो. सोडणार नाही मी तुला असं म्हणतो आता इथे शुभांकर. सोडणार नाही मी तुला. सोडणार नाही मी तुला असं म्हणतो आता इथे. आणि आता तो जोरात मारतो तो चाकू त्या पॅडवरती बघा प्रेक्षक आणि जोर जोरात मारत असतो तो. तर आता इथे ईश्वरी म्हणते आकाशला भाऊजी तुम्ही नका काळजी करू मी समजावते तिला असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आकाश म्हणतो काही फायदा नाही. अहो असं काय म्हणताय असं म्हणते ईश्वरी. कारण ते ऐकून घ्यायला तयारच नाही ईश्वरी असं म्हणतो आता आकाश. तू आमच्यात का पडतेस असं सांगून
तुझ्याशी सुद्धा भांडेल ती असं म्हणतो तो. लगेच एवढा निराश नका हो, नात्यामध्ये छोटी मोठी भांडणं होतच असतात ना असं म्हणते ईश्वरी. माहितीये मला असं म्हणतो आकाश. पण एक गोष्ट तुला माहित नसेल असं म्हणतो आकाश. काय असं म्हणते ईश्वरी. आमच्यात खूप गोष्टी बदलल्यात आता असं म्हणतो आकाश. ती खूप वियर्ड आणि इन्सिक्युअर झाली असं म्हणतो आकाश. पण मला बोलते की मी इन्सिक्युअर झाले असं म्हणतो आकाश. खरं नाही आहे ते असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी म्हणते भाऊजी तुम्ही बिलकुल काळजी करू नका. माझी ताई असली ना तरी मी तिला चांगलं ठणकावेन असं म्हणते आता इथे ईश्वरी. होईल सगळं नीट असं म्हणते ईश्वरी. असं म्हणते ती. तर आता इथे आकाश ठीक आहे असं म्हणतो आणि निघून जातो तो. तर जेव्हा म्हणते तर आता निघून जातो बघा प्रेक्षक आकाश. तर आता ईश्वरी विचार करायला लागते हे काय चाललंय काय झालंय ताईला असं म्हणते ती. अशी काय वागायला लागली ती अचानक असं म्हणते आता इथे ईश्वरी. शुभू तर नसेल ना या सगळ्या मागचं कारण असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ती खूप विचार करत असते. तर आता इथे शुभांकर मारत असतो बघा प्रेक्षक चाकू त्या बोर्डवरती. तर मारता मारता आता इथे त्याला लागतं बघा प्रेक्षक हाताला आणि रक्त यायला लागतं त्याच्या हातातून. तर आता त्याला खूप राग येतो त्या चाकूचा. तर आता इथे बघा प्रेक्षक शुभांकर तो चाकू घेतो आणि त्या मोडलेल्या चाकूकडे तो बघतो आणि आता तो फेकून टाकतो तो चाकू. आणि आता त्याच्या हातामध्ये खूप जास्त रक्त येत असतं. तर आता त्याला खूप छान वाटतं आपल्या हातातून रक्ताला म्हणून सायको दाखवले शुभांकरला बघा प्रेक्षक. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे अंजली झोपलेली असते. तर आता इथे ईश्वरी तिच्यासाठी चहा घेऊन येते. तर आता काय करते कन्नू झोपली असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी चहा घेऊन आलेली असते. अंजली ताई तुमच्यासाठी चहा आणला असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर अंजली काय उठतच नाही बघा प्रेक्षक. तर ती कुडकुडत असते. तर आता इथे ईश्वरी म्हणते तुम्ही कुडकुडताय. तर आता ती हात लावून बघते. अंजली ताई असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षकाने हात लावून बघते ती. तर आता बघते ईश्वरी की हे भगवान ताईच्या अंगात खूप ताप आहे. ताई ताई असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर ती सगळीकडे हात लावून बघते. तर आता इथे ईश्वरी म्हणते अर्णव सर अर्णव सर अर्णव सर म्हणून जोरात रडायला लागते आता इथे ईश्वरी. अंजली ताई आहो तर काय झालं असं म्हणतो आता इथे अर्णव. ताई ना खूप ताप आलाय बघा ना असं म्हणतो आता इथे ईश्वरी. ताई ते असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे तो पण हात लावून बघतो. हो खरंच असं म्हणतो आता इथे अर्णव. उठा उठा असं म्हणते आता इथे ईश्वरी. नाही नाही नको उठू मी उठते असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे अंजली उठते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे उशी वगैरे लावतो अर्णव तिच्यासाठी. तर आता इथे खूप कुडकुडत असते अंजली. टेम्परेचर खूप जास्त आहे मी डॉक्टरला कॉल करतो असं म्हणतो अर्णव. हा असं म्हणते आता ईश्वरी. नको नको डॉक्टर ना नको असं म्हणतो आता इथे अंजली. ताई प्लीज शांत होशील असं म्हणतो आता इथे अर्णव प्लीज प्लीज. तर आता इथे अर्णव कॉल करतो आणि बाहेर जातो. तर आता इथे ईश्वरी येते आणि ती अंजली समोर थांबते. तर आता ती बघतच असते अंजलीकडे आणि तिला खूप वाईट वाटत असतं अंजलीचं. इन्स्पेक्टर प्लीज असं म्हणतो आकाश. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तुमच्या चुकीच्या इन्व्हेस्टिगेशनमुळे मी खूप मोठी किंमत मोजतोय. तुमच्या मोठ्या साहेबांना येऊन सकाळीच सगळं सांगून झालं एक्सप्लेन करून झालं असं म्हणत असतो आता इथे आकाश. तर तेवढ्यातच आता इथे वल्लरी येते बघा प्रेक्षक हो. तर आता ती तिच्याकडे बघत थांबते. हे बघा लवकरात लवकर त्या क्रिमिनलला अरेस्ट करा प्लीज असं म्हणतो आता इथे आकाश फोन करू त्या इन्स्पेक्टरला. तर आता वल्लरी येते. आकाश असं म्हणते वल्लरी. काय रे काय झालं कुणाच्या अंगावर ओढत होता असं म्हणते वल्लरी. अशी गोष्ट घडली आहे ती मी इमॅजिन पण केली नव्हती असं म्हणतो आकाश. माझ्या नावाचा खोटा सिम कार्ड बनवून कोणीतरी नम्रताच्या मित्राला शुभंकरला माझी सुपारी दिली असं म्हणतो आता इथे आकाश. काय असं म्हणते वल्लरी. काय असं म्हणतो आकाश. खूप मारलाय त्याला असं म्हणतो आकाश आणि त्याचा ब्लेम माझ्यावर आलाय. पोलीस माझं नाव घेत आहेत असं म्हणतो आता इथे आकाश. त्यासाठी नम्रता माझ्यावर भडकली आहे असं म्हणतो. हे बघ बाळा शांत होतो असं म्हणते आता वल्लरी. बस बरं तुझ्यासाठी पाणी आहे नका असं म्हणते आता इथे वल्लरी. नाही नको असं म्हणतो. तर आता इथे वल्लरीला खूप आनंद झालेला असतो. सॉलिड डोकं खसकलंय माझं. सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन त्या हवालदारला पण झाडून आलोय मी असं म्हणतो आता इथे आकाश. असं कशाला केलंस पण तू असं म्हणते वल्लरी. कशाला केलं म्हणजे असं म्हणतो आता इथे आकाश. अरे खरं तर मी जाऊन त्या गुंडालाच विचारणार होतो पण आधी जाऊन कळलं की तो तर सुटला आधीच. पण मी त्याला सोडणार नाही असं म्हणतो आता इथे आकाश. तर वल्लरी बाजूला बसते म्हणते बघ बाळा तू सगळ्यांना नको पडूस नको त्रास करून घेऊ स्वतःला असं म्हणतो. खऱ्या क्रिमिनलचं नाव कळल्याशिवाय माझा त्रास कमी होणार नाही असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता इथे तो म्हणतो माझ्या नावाचं दुसरं सिम कार्ड कोणी बनवून घेतलंय हे फाइंड आउट करायला त्या दुकानात गेलो होतो मी. त्या ऑनरला पण सोडणार नाही असं म्हणतो आता इथे आकाश. इनाफ इज इनाफ असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे वल्लरी टेन्शनमध्ये असते. अरे देवा आकाशने या सगळ्याच्या खोला जायला नकोय असं म्हणते वल्लरी. तर आता इथे अंजलीचं चेकअप होत असतं. तर आता इथे डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर एनिथिंग सिरियस काय मेजर नाही आहे ना असं म्हणतो आता इथे अर्णव. ही सिव्हिअर केस ऑफ व्हायरल फिवरची आहे. या अशा कंडिशनमुळे त्यांना सारखं मॉनिटरिंग करावे लागेल असं म्हणतात आता इथे डॉक्टर. मला माझ्या बाळाची काळजी घेता येईल ना असं म्हणते अंजली. नाही बाळ तुमच्या समोर राहिलं तर त्याला त्रास होईल. मिस्टर राजेश शिर्के यांना लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल असं म्हणतात इथे डॉक्टर. तर आता इथे अंजलीला कळतच नाही काय म्हणजे असं म्हणतो अविनाश. हो मी सांगितल्याप्रमाणे त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल असं म्हणतो आता इथे डॉक्टर. तर आता इथे सगळ्यांना कळतच नाही काय झालं म्हणून. नको नको असं म्हणते अंजली. मामा ऍडमिट वगैरे नको आपण इथेच काहीतरी सोय करता येते का बघूया ना प्लीज असं म्हणते अंजली. नाही मॅडम एकतर डिलिव्हरी नंतर तुमची तब्येत नाजूक झाली त्यात बीपी सारखं फ्लक्च्युएट होतंय. अशा परिस्थितीत बेसिक तुम्हाला काही जास्त होण्याआधीच तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवावं लागेल असं म्हणते ती. तर आता इथे चेहरा उतरतो सगळ्यांचा. तर अविनाश म्हणतो म्हणजे दुसरा काही ऑप्शन नाही आहे का आपल्याकडे असं म्हणतो अविनाश. नाही असं म्हणते ती बाई. ठीक आहे असं म्हणतो अविनाश. तू तयार हो मॅडम या
म्हणून आता तो घेऊन जातो बघा प्रेक्षक डॉक्टरला. या म्हणून तो आता घेऊन जातो त्या डॉक्टरला बाहेर. हॉस्पिटलमध्ये नको असं म्हणते अंजली. ताई हे बघ रिलॅक्स असं म्हणतो अर्णव. तिथे डॉक्टर असतील ना तुझी काळजी घ्यायला, टेन्शन नको घेऊ असं म्हणतो अर्णव. बाळाची काळजी कोण घेईल मग असं म्हणते अंजली. असं काय म्हणतेस, आहे ना बिसिंदर असं म्हणतो तो. हो आहे ना, मी सांभाळेल कनूला असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि बघा तुमची तब्येत नीट नाही आहे, तुम्ही प्लीज जा असं म्हणते ईश्वरी. तर अंजली म्हणते हे बघ माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये, म्हणून मी माझ्या मुलीला तुझ्याकडे सोपवते असं म्हणते अंजली. नाहीतर माझा तुझ्यामुळे विश्वासच नाहीये तुझ्यावरती आता असं म्हणते आता इथे अंजली. पण जर माझ्या मुलीला काही झालं तर यावेळेला मी तुला सोडणार नाही बघ असं म्हणते आता इथे अंजली ईश्वरीला. ताई प्लीज असं म्हणतात इथे अर्णव. काय बोलतेस तू असं म्हणतो इथे अर्णव. मामी आहे तिची, ती कोणी परकी नाही आहे, रिलॅक्स असं म्हणतात इथे अर्णव रिलॅक्स. तर आता इथे ताई तुम्ही नीट सांभाळ करा स्वतःची, मी नीट सांभाळेन कंडूला, तुमची कमी नाही जाणू देणार मी तिला असं म्हणते आता इथे ईश्वरी. ताई असं म्हणतात अर्णव. बाकी कोणाला यायची गरज नाही आहे हॉस्पिटलमध्ये, मी मामीसोबतच जाईन असं म्हणते अंजली. ठीक आहे असं म्हणतात इथे अर्णव चालेल. तर आता इथे वल्लरीला दाखवलंय. तर आता इथे वल्लरी म्हणते काही करून आकाशला हे इन्व्हेस्टिगेशन करण्यापासून थांबवायलाच हवं असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आकाशला खूप टेन्शन झालेलं असतं, तर तो इथे तिथे फिरत असतो. तर आता इथे वल्लरी आपला प्लॅन आखत असते बघा प्रेक्षक. तर आता इथे तेवढ्यातच त्याला कॉल येतो. तर आता इथे तो कॉल घेतो. तर आता वल्लरी तो कॉल फेकते म्हणते हा कॉल नको घेस प्लीज असं म्हणते वल्लरी. अरे आकाश असं म्हणते ती काय पोलिसांचा फोन होता ना असं म्हणतात इथे आकाश. कळत कसं नाही आहे तुला असं म्हणते वल्लरी. एवढ्या मोठ्या बिझनेस फॅमिलीतला मुलगा आहेस तू, असली नसती पोलिसांची लफडी कशाला हवे तुला तुझ्या मागे. हे बघ त्या नम्रतामुळे पोलिसांच्या लफड्यात पडण्याची काहीच गरज नाही आहे असं म्हणते आता वल्लरी. हे बघ आकाश ती नम्रता तुला हवं तसं तुला वागवते, तुला कळत कसं नाही असं म्हणते वल्लरी. आणि हे बघ आत्ताच तुमची एवढी भांडणं होत आहेत, लग्नानंतर ह्याच्यापेक्षा आणखीन भांडणं होणार आहेत असं म्हणते वल्लरी. हे बघ त्यापेक्षा आताच साखरपुडा मोडून टाकू असं म्हणते वल्लरी. आज बोलली आहेस परत बोलायचं नाही असं म्हणतात इथे आकाश. काय सोनं लागलंय रे त्या नम्रताला, एकापेक्षा एक चांगली स्थळ आणेन मी तुझ्यासाठी आकाश असं म्हणते ती. पण माझं प्रेम नसेल त्यांच्यावर असं म्हणतो आकाश. तर वल्लरी म्हणते मग तुझं माझ्यावर पण प्रेम नाही आहे का आता असं म्हणते वल्लरी. आकाश आकाश असं म्हणते रडायला लागते. मी तुला फुलासारखं जपलंय, माझी पण काही स्वप्न आहेत ना माझ्या मुलासाठी असं म्हणते वल्लरी. तर छान अर्णव सारखा मोठा बिझनेसमॅन व्हावं, त्याला छान छान अवॉर्ड्स मिळावेत, पण काय त्या पोलिसांचं चक्र पाठीमागे लागलं तर तुझी लवकर सुटका नाही होणार. सो प्लीज प्लीज थांबव माझ्यासाठी असं म्हणते वल्लरी. आणि तिच्यासमोर हात जोडते ती आणि रडायला लागते आणि ड्रामा करायला लागते. तर आता इथे तिचा खूप ड्रामा असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे आकाश बघतो त्या फोनकडे. तर आता तो घेतो बघा प्रेक्षक आपला फोन. तर आता इथे तो फोन घेतो. तर आता तो कॉल घेतो. हॅलो असं म्हणतो आकाश. नाही असं म्हणतो तो, कसले पुरावे शोधू नका, मला इन्क्वायरी नाही करायची असं म्हणतो आता आकाश. थँक्यू असं म्हणतो आणि फोन ठेवतो. तर आता इथे वल्लरीला खूप जास्त आनंद होतो आणि तिचा प्लॅन वर्क झालाय बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे डंब आकाशने आपली केस वापस घेतली. तर वल्लरी आता इथे खूप खुश होते आणि खूप असते. रडून रडून काय होईना आकाशला पोलीस केस बंद करायला लावलीच मी असं म्हणते वल्लरी. वल्लरी हुशार आहेस हा असं म्हणते आता वल्लरी. तर आता इथे अर्णवला दाखवलंय. तर आता तो कॉल करतो. शिर्के असं म्हणतो तो, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा, जायला बरं वाटत नाहीये, हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतंय तिला अर्जंट असं म्हणतो तो. या कुठली अर्जंट मीटिंग आहे बरं, ती मी ऑनलाईन बघेन, ऑफिसला येऊ शकणार नाही मी, या असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरीकडे येतो अर्णव. बिसिंदोर आज मी शिर्केला सांगितलंय की मी आज ऑफिसला येणार नाही असं म्हणतो अर्णव. बरं झालं सर, तसंही आता आपल्याला कणू मॅडमची जिम्मेदारी मामा मामीवर असं म्हणते ईश्वरी. आपल्याला व्यवस्थित सांभाळायला हवं, म्हणजे तिथे हॉस्पिटलमध्ये ते आहेत, राकेश बेंगलोरला गेला आहे, त्यामुळे आपल्याला दोघांना हिला सांभाळायचं आहे आणि आपल्याला बाळ नीट सांभाळता येत नाही हे सगळे आरोप आहेत ना ते पुसून काढायचे आहेत. हो का, तुम्ही आहात का तयार असं म्हणते ती. तर आता इथे स्टॉप इट मिस फिल्मी, किती बडबड करते, शांत बस असं म्हणतो अर्णव. द्या ना हात असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे त्या म्हणून आता हात घेते तिचा ती आपल्या हातात, आपल्याला हे करून दाखवायचं असं म्हणते ईश्वरी. हा तर हा असं म्हणतात इथे अर्णव. असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता समोरच खेळत असते कणिका. मामी आहे ना असं म्हणतात इथे अर्णव. तर आता इथे तो मॅड कॅप आहे असं म्हणतो तो. रिलॅक्स असं म्हणतो आता इथे तो. थोड्या दिवसांनी ना मामा पण मॅड काय काय असं म्हणतो तो, मॅड कॅप होणार असं म्हणते आता इथे ईश्वरी. तू असं म्हणतात इथे अर्णव. तर आता ते दोघं खेळत असतात अर्णव आणि ईश्वरी बघा प्रेक्षक कणिकाला. तर आता इथे ईश्वरी बघत असते अर्णवकडे आणि तिला खूप आनंद होत असतो त्याला बघून खेळताना आनंदाने. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी तिला पाण्यामध्ये घालून खेळत असतात. तर आता इथे दोघे भांडवत असतात कोण झुलवणार म्हणून कणिकाला. तर आता इथे दोघे भांडत असतात. तर कसं करत असतो आता इथे अर्णव. तर आता मला द्या असं म्हणत असते आता इथे ईश्वरी. तर आता इथे अर्णव घेऊन बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो झुलत असतो तिला पाळण्यामध्ये कणिकाला. तर आता इथे ईश्वरी बसते बघा प्रेक्षक हो अर्णवच्या बाजूला. बरं झालं ना कणू झोपली असं म्हणते ईश्वरी. ती आता झोपून उठली तर एकदम फ्रेश होऊन जाईल असं म्हणते कणिका बद्दल ईश्वरी. तर आता इथे अर्णव मिसिंदोर आपल्याला. तर आता ईश्वरी म्हणते जरा हळू बोला. हा हळूच बोलतोय ना मी असं म्हणतो आता इथे अर्णव. हो आणखीन हळू बोला, जर का उठली ना तर मला काहीच करता येणार नाही, मग मला तिला परत बसावं लागेल असं म्हणते ती. ओके ओके असं म्हणतो इथे अर्णव. तर आता तो बोलणार असतो तर काय हळूहळू बोलत असतो एकदम, म्हणजे तिला काय ऐकूच येत नसतं. तर आता ईश्वरी म्हणते काय
कणूला अभ्यास करायला जायचं असं म्हणते आता इथे ईश्वरी. आता काय असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव परत सांगतो बघा प्रेक्षक तिला काय काय. तर आता तो खूप हळू आवाजात बोलत असतो, तिला काय समजतच नसतं. सर असं म्हणते ईश्वरी, मी ना पागल होऊन जाईन तुमचे हे हातवारे बघून. बोला असं म्हणते ती, पण जरा हळू बोला असं म्हणते ती. बोला बोला असं म्हणते ती. बोलू असं म्हणतो अर्णव. आपल्याला ना कणूसाठी प्रॉपर लिस्ट बनवावी लागणार आहे, प्रॉपर प्लॅन, प्रॉपर शेड्यूल. म्हणजे ती कधी उठणार, कधी खाणार, आंघोळ किती वाजता करणार, सगळं प्रॉपर प्लॅन करावं लागेल असं म्हणतो अर्णव. सर असं म्हणते ईश्वरी. अहो ती कन्नू बाळ आहे बाळ असं म्हणते ईश्वरी. तुमचं प्रोजेक्ट असल्यासारखं नको वागू तिच्याशी असं म्हणते ईश्वरी. अहो बाळाची देखरेख कशी करायची, तिची देखभाल कशी करायची, त्याची लिस्ट बनवता का कुणी, काय तुम्ही असं म्हणते आता इथे ईश्वरी. काय करायचं ते सांगा ते असं म्हणतात इथे अर्णव. ती उठली ना मस्त तिला आंघोळ घालायची असं म्हणते ईश्वरी. नाव म्हणजे असं म्हणतात आता इथे अर्णव. आंघोळ असं म्हणते ती, म्हणजे दोनदा आंघोळ घालायची असं म्हणतात इथे अर्णव. नाव नाव काय असं म्हणतो तो. सर असले वाईट चोक मारण्यापेक्षा ना खरंच लिस्ट बनवू टाका तुम्ही असं म्हणते ईश्वरी. हे बघ असं म्हणून सांगत असतो तर आता ईश्वरी काय बोलतच नाही. छान छान नाव घालायची, मग पिठी करायची, पावडर करायची, कपडे घालायचे आणि मग निन्नी करायची असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता अर्णव म्हणतो निन्नी म्हणजे झोपायचं असं म्हणतात इथे ईश्वरी. नाव आणि निन्नी मध्ये काय. सर असं म्हणते ईश्वरी. काय बोलताय, बाळाच्या सगळ्या गोष्टींसाठी असं काय वेळ ठरलेला नसतो हा असं म्हणतो अर्णव. वेळ का ठरलेला नसतो असं म्हणतो अर्णव. एक्झाम्पल मी सकाळी उठलो, वेळेला ठरलेलं असतं ना, ब्रेकफास्ट करणार, मांगोळ करणार, काय काय करणार हे ठरलेलं असतं ना, तसं ऑर्गनाईज असायला पाहिजे ना. काय म्हणतेस असं म्हणतो तू. सर कळणो ना बाळ आहे बाळ, तुम्ही आता मोठे झाले असं म्हणते ईश्वरी, म्हणून तुमचं शेड्यूल असतो ती कसं राहील ऑर्गनाइज. ते काय ऑर्गनाइज असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुम्ही पण कधी कधी लहान बाळासारखंच वागता असं म्हणते ईश्वरी. एक्सक्यूज मी असं म्हणतो अर्णव. मी लहान बाळासारखा, कुणालाही विचार, कुणी सांगेल घरातलं सगळ्यात लहान बाळ तू आहेस असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते काय बोलताय तुम्ही सर असं म्हणते, ओरडते. काय परत एकदा जोरात बोला, जोरात बोला, काय बोलला बोला. तर सगळ्यात लहान बाळ तूच आहे घरातलं असं म्हणतो तो. सर हा असं म्हणते आता ईश्वरी. तर जोरात रडते तर आता इथे बाळ उठतं, म्हणजे आता इथे कणिका उठते. हा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता उठलेली असते कणिका, तिच्यामुळे बघा प्रेक्षक तर आता इथे बघितल्यात तुमच्यामुळे झालंय कन्न उठली असं म्हणते ती. तर तुमच्यामुळे उठली असं म्हणून ती शुक करायला लागते. माझ्या डेसिबल लेवल काढत असता. आता तुमच्या बोलण्याला काय म्हणायचं सर असं म्हणते ती. तुम्हाला आधी सांगितलं होतं हळू बोला पण नाही, आता मला काही कळता येणार नाही सर, तुमच्यामुळे उठली असं म्हणते आता ईश्वरी. शुक करत असते ती. तुझ्या आवाजाने उठले ती असं म्हणते तो. सगळं तुझ्यामुळे झालंय असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ती हातामध्ये घेते कणिकाला. अगं नमो, आमची नेहमीची भाजी चिरायची सुरी बघितलीस का असं विचारत होता सुप्रिया येते नम्रताला. सापडत नाही असं म्हणते ती. अगं तिथेच असेल बघ ना, लिंबू चिरताना हाताला लागली होती ना माझ्या, मी तिथेच नाही ठेवली होती असं म्हणते आता इथे नम्रता. काय ग असं म्हणते सुप्रिया. एवढं लागलं असं म्हणते ती. हा असं म्हणते नम्रता. रागाच्या भरात आकाशवर हात उचलला ना मी, त्याचीच सजा दिली बहुतेक मला देवानी असं म्हणते आता नम्रता. थोडाच शुभांकर येते आणि म्हणतो मला एक कप चहा दे ना असं म्हणतो शुभांकर. शुभांकर असं म्हणते सुप्रिया. तुझ्या हाताला काय लागलंय असं म्हणते नम्रता. काय नाही अगं ते असं म्हणतो आता शुभंकर इकडे असं म्हणते आता इथे सुप्रिया. पुढे ये असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता शुभांकर येते बघा प्रेक्षक. तर आता तिच्या हाताला लागलेलं असतं, म्हणजे ते सुरीचंच. हे एवढं लागलंय तुझ्या हाताला, सांगितलं नाहीस काय लागलं ते असं म्हणते सुप्रिया. अगं काय नाही, सकाळी जॉगिंगला गेलो होता ना तेव्हा वाटेत एक पत्राचा डब्बा पडला होता, तो बाजूला करायला गेलो तेव्हा त्या डब्याची धारदार बाजू मला लागलीच म्हणतात इथे शुभांकर हे सगळं काय मागे लागलंय तुझ्या हा असं म्हणते आता सुप्रिया. काही मागे लागलेलं नाही आहे, तू अजिबात विचार करू नकोस असं म्हणतो शुभांकर. मला ना तू असं म्हणतात इथे तो. दमे मला तुझ्या हातचा चहा पाहिजे असं म्हणतो शुभांकर. मग बघ हात कसा पटकन रिकवर होईल असं म्हणतात इथे शुभांकर. तर नम्रता म्हणते टाकते. तर सुप्रिया म्हणते बरं नमो तू चहा टाक, मी स्वयंपाकाचं बघते असं म्हणते सुप्रिया. हा हो असं म्हणते आता नम्रता. तर आता नम्रता जाते बघा प्रेक्षक आतमध्ये. तर आता इथे तिच्या मनात काहीतरी विचार असतो. तर आता ती विचार करत असते, तर शुभांकर काम करत असतो आपलं. शुभूला विचारू का मी, बोलू का तिच्याशी सगळं असं म्हणते नम्रता. बोलतेच असं म्हणते नम्रता. तर आता इथे ती वळते आणि बघते शुभांकरकडे. ती काहीतरी विचारणार असते बघा प्रेक्षक आता इथे शुभांकरला. तर आता इथे नम्रता तिच्या समोर थांबलेली असते आणि आता इथे ती म्हणते की शुभू नाही म्हणजे मी टाकते तुझ्यासाठी चहा, पण मला ऍक्च्युली तुझ्याशी थोडं शेअर करायचं होतं असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता शुभांकर आपलं काम बाजूला ठेवतो. तर आता इथे नम्रता बसते बाजूच्या खुर्चीवरती. तर आता शुभांकर म्हणतो बोला शुभू. काल रागाच्या भरात मी आकाशना खूप काही बोलून गेले रे असं म्हणते आता इथे नम्रता. मला खरंच खूप गिल्टी वाटते असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता ती म्हणते काय करावं काहीच कळत नाही असं म्हणते ती. एक मन सांगते की त्यांना एकदा फोन करून सॉरी म्हणून टाकावं, आणि एकदा वाटते की नको काही कळतच नाही असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता इथे शुभांकर म्हणतो एक सांगू करशील काय असं म्हणते ती. तुला माहितीये का भांडणं वाद मिसअंडरस्टँडिंग कशामुळे होतात असं म्हणते शुभांकर. कारण आपण खूप जवळ आलेला असतो, एकमेकांकडून ना एक्सपेक्टेशन्स खूप वाढलेले असतात. अशा वेळी ना आपण एकमेकांना स्पेस द्यायचा असतो असं म्हणतो आता शुभांकर. तर नम्रता म्हणते मी तर स्पेस देते त्यांना असं म्हणते आता नम्रता. तर आता
शुभू म्हणतो ब्रेक घे ना त्याच्यापासून असं म्हणतात इथे शुभू. तर आता इथे ईश्वरीने आडव सांभाळत असतात कणिकाला. इकडे बघ म्हणून खेळत असतात आता इथे कणिकाला. हे बघ काय झालं माझ्या बाला असं म्हणत असते आता इथे ईश्वरी. तर अर्णव खेळत असतो तिला. तर आता इथे ईश्वरी बघत असते बघा प्रेक्षक अर्णवकडे. ओ बाई इकडे बघ मामीकडे बघ असं म्हणून खेळत असते ती. तर आता इथे काय झालं का रडते किती अशी असं म्हणतात इथे अर्णव. तुझ्याकडे नेहमी शांत होते ना मग आता का. सर आहो रडणं ही त्यांची भाषा असते असं म्हणते आता इथे ईश्वरी. ओका असं म्हणून खेळत असते ती. असली कसली भाषा असं म्हणते आता इथे अर्णव. विचार ना काय झालंय ते असं म्हणतो. तुम्ही जरा शांत बसता का असं म्हणते ईश्वरी. तर मग कळेल मला काय झालंय ते असं म्हणते ती. जोरात रडत असते ती. का रडते कर काहीतरी असं म्हणतो तो. तर थांबा असं म्हणते ती. तर आता इथे झोपवते ती बघा प्रेक्षक हो कणिकाला. ओ कणू असं म्हणते ती. तर आता इथे ओका असं म्हणते ती. असं झालं असं म्हणून खेळत असते ती तिच्यासोबत. दोर काय असं झालं कसं झालं काय असं म्हणतात इथे अर्णव. तर आता ओका असं करत असते ती. तर आता रडतच असते कणिका. तर आता इथे वास यायला लागतो बघा प्रेक्षक हो अर्णवला. सॉरी असं म्हणत असते ती. सिंदूर कसला वास येतोय असं म्हणतात इथे अर्णव. तर आता इथे अर्णवला वासायला लागतो. तर आता ईश्वरी म्हणते अर्णव राजशिर्के हो बाळाने ना शिकेली असं म्हणते आता इथे ईश्वरी. हो असं म्हणते आता इथे ईश्वरी. एक सेकंड असं म्हणतो तो. तर आता इथे आपला रुमाल काढतो तो बाहेर. तर आता इथे बघा प्रेक्षक हो तो आपल्या नाकाला लावून घेतो तो. तर तो आपलं तोंड झापून घेतो रुमालने. तर काय हो असं म्हणते आता इथे ईश्वरी. खूप वास येतो असं म्हणतो तो. तू सगळं चेंज कर हा मी आलो जरा असं म्हणतो आता इथे अर्णव. हो थांबा इथे असं म्हणते ईश्वरी. माझी एक व्हिडिओ कॉन्फरन्स मी घरात बसून काम करणार आहे माहित होतं ना असं म्हणतो तो. काय नाही हा थांबायचं ते सर असं म्हणते ईश्वरी. सिंदूर खूप महत्वाची डील साईन होणार आहे. नाही केली ना तर खूप नुकसान होईल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड असं म्हणतो तो. होऊ दे नुकसान काय फरक पडत नाही असं म्हणते ईश्वरी. नुसतं बाळाला खेळवायचं मग बरोबर गोड बोलायचं असं नसतं करायचं. काळजी पण घ्यायची असते. सगळं पण करावं लागतं असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे अर्णवला कंटाळा आलेला असतो. मग काय नाही मला ते तिकडचं त्या ड्रॉवर मधलं जरा डायपर द्या बघू असं म्हणते आता इथे ईश्वरी. डायपर कुठे आहे असं म्हणतात इथे अर्णव. तर तिथे ड्रॉवर मध्ये असं म्हणते आता इथे ती. मी जातो असं म्हणतो तो. तर आता द्या असं म्हणते ती. देतो असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो जाऊन डायपर घ्यायला जातो आता इथे अर्णव. मी सिंदूर हे काय बसा खाली तुम्ही करायचंय सगळं असं म्हणते आता इथे ईश्वरी. व्हॉट मी असं म्हणतो तो. तर आता इथे त्याच्या हातामध्ये डायपर असतं. तर त्याला आता ती भीती वाटते खूप. तर आता आजचा भाग किती संतर वगैरे रिकामध्ये काय ते काढा असं म्हणते आता इथे ईश्वरी. बॉम्ब डिफ्यूज करायला नाही सांगितलं डायपर काढायला सांगितलं असं म्हणते ईश्वरी. तर आता डायपर बदलतो बघा प्रेक्षक हो अर्णव त्या बाळाचा. तर आता इथे बाजूला टाकतो. सात्विक फॅशनच्या सीईओ कडून डायपर चेंज करून घेतला असं म्हणते ईश्वरी. तर आता सुप्रिया थांबलेली असते. तर आता इथे पाठीमागे शुभंकरच्या हातामध्ये तो चाकू असतो. तर आता सुप्रियाला भीती वाटते तो चाकू बघून. कसली फाईल असं म्हणतात इथे अर्णव. तर आता फाईल बघतो अर्णव. तर तेवढ्यातच पाठीमागे जातो बघा प्रेक्षक हो ती ट्रॉली आणि त्याच्यामध्येच कर्णिका असते. तर आता ती जाते ट्रॉली. तर आता जाते जोरात. तर आता इथे उद्याच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक हो आजचा एपिसोड रिकॅप इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.